तर सर्वात अगोदर तर सॉरी सर्वांना, कारण की खूप दिवसातून मी व्हिडिओ पोस्ट करते, कारण की मला वेळच भेटत नाही आहे त्याच्यामुळं, घरातली कामं वगैरे असते त्यामुळं. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नाश्ता बनवायचा होता सकाळी आणि ह्याची तर तयारी अगोदर 2 दिवसच करून ठेवायला लागते. तर भिजत घालायला 1 दिवस, त्याच्यानंतर ते बारीक करून ठेवायला 1 दिवस आणि नंतर मग नाश्ता बनवायचा. त्याच्यामुळं त्याला 1-2 दिवस तयारी तर करून ठेवायलाच लागते. तर नाश्ता बनवून घेतला, खाऊन घेतला आणि छान असं वातावरण सकाळी झालेलं होतं. तर 2 नवीन छान अशी फुलं आलेली होती झाडाला. चांगले दिसते ते पुरी म्हणलं म्हणलं तर एवढ्या उन्हाचंच आमच्या आई बसलेल्या होत्या वरती. तुरी रानातल्याच होत्या, घरच्या तुरी आहेत. तर त्या थोडंसं ज्या खराब आहेत तर त्या पाण्यात घालून असं साईडला काढते. तर त्याच ते करत होत्या आणि ऊन भरपूर पडलेलं होतं आणि आता उन्हाळा चालू झाला आहे, त्याच्यामुळे आता घरातच बसून सगळी कामं करायला लागतात, कारण की डाळी वगैरे ज्या रानातच पिकते तर त्या घरी आल्यानंतर स्वच्छ करून सगळं त्याची डाळ वगैरे बनवून सगळं व्यवस्थित ठेवायला लागतं. त्यानंतर मी रात्री गेलेले होते, उद्यापनासाठी बोलवलेलं होतं. गुरुवारचं उद्यापन होतं शेजारच्या दीदीचं. तर जेवण वगैरे तिकडंच झालेलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी आलेले होते आमच्या इथं शेजारीच, म्हणजे पाहुणेच आहेत ते आमचे. तर त्यांच्या घरी देवाचा कार्यक्रम होता म्हणून स्वयंपाकाला बोलावलेलं होतं. तर तिथे थोडा वेळ स्वयंपाक करू लागले आणि नंतर घरी आले आणि विराजचा टिफिन बनवायचा होता, त्याला क्लासला जायचं होतं. तर टिफिन वगैरे बनवला. त्यानंतर म्हणजेच की आता उन्हाळा आहे, झाडांना 1-2 वेळा तरी पाणी घालायला लागतं. लगेचच संध्याकाळी सुकतं, कारण की उन्हाळाच तेवढा कडक आहे. सगळं आवरून झालेलं होतं. दरवाजामध्ये छानशी रांगोळी काढली, देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर राहिलेला स्वयंपाक पण बनवून घेतला, कारण की सकाळी सकाळी एवढ्या लवकर स्वयंपाक बनवला तर नंतर थंड होते, म्हणून राहिलेला स्वयंपाक मी नंतर बनवला. त्यानंतर आम्ही आवरलं आणि निघालेलो होतो बाजारला. तर शुक्रवारच्या दिवशी खानापूरचा बाजार असतो. तर आता इन्स्टावरती सगळेजण ओळखतात. आता यूट्यूबला एवढे जास्त कोण ओळखत नाही, कारण की मी कंटेंट चेंज केलं. अगोदर आपला स्टोरीचा चॅनल होता, आता ते काय मला जमत नाही, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. त्यामुळे मी आता डेली ब्लॉगिंग कंटिन्यू केलेलं आहे. तर तुम्हाला हळूहळू समजेलच आणि मी समजवण्याचा प्रयत्न करेन. तर आता हे युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे सगळीकडेच गॅस म्हणा, पेट्रोल म्हणा, त्याची कमतरता आहे. तर आम्ही गॅस आणायला गेलेलो होतो, पण गर्दी एवढी होती. बुक तर केलेला होता पण लवकर भेटलाच नाही, त्यांनी नंतर या म्हणून सांगितलेलं. तोपर्यंत मला आमची फॉलोअर्स भेटलेली होती इन्स्टावरची. तर त्या बोलत होते की तुमच्या गावामध्ये आमचे पाहुणे वगैरे आहेत. तर हो आहेत, ओळखलेलं होतं मी पण त्यांना. त्यानंतर पोरांचे हेअरकट करायचे होते, त्यांना सलूनमध्ये घेऊन गेलो. ते झाल्यानंतर बाजारामध्ये आलो आणि आम्ही लवकर गेल्यामुळे बाजार काय मांडलेलाच नव्हता. सकाळी सकाळी एवढ्या जास्त गर्दी नसते, 3-4च्या नंतरच बाजारामध्ये भरपूर गर्दी असते, म्हणजे फक्त मांडायला सुरुवात झालेली. तर तिथून आम्ही आलो कोरे मार्टमध्ये. आणि लहान पोरं सोबत असले ना एवढी दमवतात ना बाहेर गेल्यानंतर, त्यांना जे पाहिजे असतं ना ते लगेच एका मिनिटाच्या आतच पाहिजे असतं. ते पोरांना पाहिजे होती आईस्क्रीम, कुल्फी त्यांना घेऊन दिली आणि नंतर घरी आलो. तर घरी आल्यानंतर शेतातले गहू होते तर त्याला पावडर लावून व्यवस्थित ठेवायचे होते, तर ते काम करून झाले. चला, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.